शनी शिंगणापूर मंदिरामधील गैरव्यवहाराचे पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा पडसाद उमटले। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश जारी केले। पण आज घडलेल्या घटनेने यामध्ये आता एक नवं वळण आलेलं आहे। शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्यामुळे एक वेगळी चर्चा आता सुरू झाली। माजी विश्वस्त राहिलेल्या नितीन शेटे यांनी नेमकी का आत्महत्या केली, त्यांच्यावर ही वेळ नेमकी का आली आणि ही आत्महत्या नसून इतर काही आहे का, या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात। गेल्या महिन्याभरापासून शनी शिंगणापूर देवस्थान हे बनावट ॲप आणि मुस्लिम कर्मचारी या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि अशातच आता शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। शेटे यांच्या आत्महत्येने देवस्थानच्या विश्वस्तांसह सर्वांनाच एक मोठा धक्का बसलाय। मात्र तालुक्यासह जिल्ह्यामध्ये शेटे यांच्या आत्महत्येची एक वेगळीच चर्चा सुरू झाली। नितीन शेटे हे घरामध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले। शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। देवस्थानच्या संबंधामध्ये जे ऍप्लिकेशन्स कार्यरत होते आणि त्याच्या संबंधात ज्या तक्रारी झालेल्या होत्या त्या संबंधामध्ये एक गुन्हा नोंद झालेला होता आणि अहिल्यानगर सायबर सेलकडनं तपास सुरू होता। त्यामध्ये या व्यक्तीला कधीही बोलवण्यात आलेलं नव्हतं किंवा यांची चौकशी नव्हती झालेली। पुढे आता आम्ही त्यांचे एक बाकी डिटेल्स की आम्ही चौकशी करत आहोत। आता मोबाईलवरून किंवा बाकी नेमकं कारण काय आहे याच्याबद्दल आम्ही चौकशी करतो। दरम्यान नितीन शेटे यांची आत्महत्या नसून हा राजकीय बळी आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटेंनी केलाय। नितीन शेटे साहेब यांनी जे टोकाचा निर्णय घेतला तो निर्णय ही आत्महत्या नसून हा राजकीय बळी आहे। कारण की मोठे मोठे पुढारी सांगतात कार्यकर्त्याला आणि कार्यकर्ते वाटेल त्या ठिकाणी सह्या करतात नेत्यांवर भरोसा ठेवून आणि त्याचं प्रायचित्त हे त्यांना भोगावं लागलं। कारण की शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये आजपर्यंत हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी सह्या ह्या नितीन शेटे साहेब यांच्या आहेत। तर शेटे यांच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय किंवा SIT कडून करण्याचीही मागणी होऊ लागली आहे। जीवनामध्ये अनेकदा संकट येतात, संकट येतील त्या संकटाचा सामना करणं गरजेचं आहे। आत्महत्या हा यावरील पर्याय नाहीये। म्हणून मी परत एकदा सांगितलं की नितीन भाऊंचा जो बळी गेला तो ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। अजून कोणाचाही यामध्ये बळी जाऊ नये म्हणून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे, SIT यावर नेमायला पाहिजे, जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल। जे आरोपी असतील ते समोर येतील। यात शनी शिंगणापुरात देवाच्या दारी मोठा भ्रष्टाचार झाल्याची पोलखोल पावसाळी अधिवेशनातही झाली होती। आतापर्यंत देवस्थान 250 ते 300 कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होतं। घोटाळेबाजांनी कागदोपत्री 2447 बोगस कर्मचारी नियुक्त केल्याचं दाखवलं। त्यापैकी देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं। प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी होते। अस्तित्वातच नसलेल्या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले। 109 खोल्यांच्या भक्त निवासात 200 कर्मचाऱ्यांची कागदोपत्री नियुक्ती दाखवण्यात आली। मात्र पडताळणीत आढळले 10 कर्मचारी। देणगी संकलन तेल विक्री काउंटरवर 325 कर्मचारी दाखवण्यात आले। प्रत्यक्ष होते 14 कर्मचारी। 13 गाड्यांच्या पार्किंगसाठी 163 कर्मचारी दाखवण्यात आले। प्रत्यक्षात होते 13 कर्मचारी। वृक्ष संवर्धन विभागात 83 कर्मचारी दाखवले। प्रत्यक्षात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। प्रसादालयात 97 कर्मचारी दाखवले। पडताळणीत एकही कर्मचारी सापडला नाही। कार्यकर्त्यांना अकाउंट उघडायला लावून त्यांच्या खात्यात पगार म्हणून पैसे दिले जायचे। एवढंच नव्हे तर शनी शिंगणापूर देवस्थानच्या नावानं बोगस ॲप तयार करून भाविकांकडून पूजा आणि अभिषेकाचे पैसे लाटले जायचे। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने विधिमंडळाने कायदा पारित करून या ठिकाणी आता जसं शिर्डीचं मंदिर किंवा पंढरपूरचं मंदिर आहे तशीच या ठिकाणी समिती असावी असा निर्णय पूर्वीच केलेला आहे। हाही निर्णय लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करणार आहोत। पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना, जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे। शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आणि त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या आत्महत्येची सीबीआय
व SIT मार्फत चौकशी व्हावी अशी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली। आता प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेतं हे देखील येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर। आणि आता एक